तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज व्हिडिओ होणार आहे आपला झापूक झुपूक गोलीगत बुक्कीट टेंगुळ ह्या माणसावर, म्हणजे सूरज चव्हाण. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा हा सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये गेलेला आहे आणि 56 दिवस त्याला झालेत जो बिग बॉसच्या घरामध्ये आहे. आणि मित्रांनो, त्याला एवढी गरज आहे सध्या आपल्या वोटची, आपली एवढी गरज आहे, अत्यंत गरज आहे. गरिबीतला मुलगा बिग बॉसच्या घरामध्ये गेलेला आहे. हीच एक महाराष्ट्राची सगळ्यात अत्यंत सुंदर गोष्ट मला आवडलेली मित्रांनो. इथे गरिबाला बी संधी मिळते, इथे प्रत्येक सामान्यालाही संधी मिळते, जे बिग बॉसनं सूरज चव्हाण यांना दिलेली आहे. आणि महाराष्ट्रभर हीच खळबळ आहे सूरज चव्हाणची, सूरज चव्हाण. आणि हाच आपला भाऊ सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये आहे भावांनो. आणि याला आपल्याला ट्रॉफीपर्यंत न्यायचं आहे, तर आपल्याला त्याला खूप गरज आहे त्याला सध्या आपली, आणि वोट करायचं आपल्याला त्याला भावांनो. असे महाराष्ट्रभर अनेक रील्स व्हायरल झाल्यात सूरज चव्हाणच्या. सूरजचे फॅन्स आपल्या गाड्यावर देखील सूरजचे बॅनर्स छापत आहे मित्रांनो. काही लोक आपल्या शिटीमध्ये घेऊन आपले सूरज भाईचे बॅनर असे वोटिंगसाठी त्यांचा प्रचार करत आहे सूरज चव्हाणचा भावांनो. सो प्लीज भावांनो, हाच आहे तो पहिल्याचा सूरज चव्हाण. त्याला अनेक लोकांनी ट्रोल देखील केलंय, त्याच्या कमेंटमध्ये येऊन घाण शिव्या देखील दिल्यात. पण हा सूरज चव्हाण खचला नाही, मागे थांबला नाही, हा पुढं धावतच राहिला, लोकांच्या नाकावर नाचतच राहिला, लोकांच्या नाकाचे आज यानं शेंडे तोडलेत. हाच तो आपला सूरज चव्हाण आहे भावांनो. याला सपोर्ट करा, याला भरभरून प्रेम द्या, आणि असंच प्रेम आता त्याचं 3 दिवसाच्या ट्रॉफी घेण्यामध्ये पण देखील असेल. आणि तो बोललाय, मला जर मी ट्रॉफी जिंकलो तर मी नाचत नाचत माझी ट्रॉफी माझ्या गावाकडे नेणार. हाच तो सूरज चव्हाण आहे, ज्याला 5 बहिणी आहेत आणि 5व्या बहिणीच्या पाठीवर तो झालेला आहे मित्रांनो. त्याला आई वडील नाही, आणि त्याच्या बहिणीची घरामध्ये येताना एंट्री बघा तुम्ही, त्यांनी आपल्या पायातल्या चपला घराच्या बाहेर काढल्यात, आपलं घर समजून त्या घरामध्ये आल्यात. आणि हेच महाराष्ट्रीय लोकांचं प्रेम आहे. तर लहान्या त्या मोठ्यापर्यंत बिग बॉसला पाहण्यासाठी भाग पाडणारा हाच तो सूरज चव्हाण आहे, निक्की वर्षाताई नाही. हाच तो आमचा सूरज चव्हाण आहे, ज्या सूरज चव्हाणामुळे आम्ही हा बिग बॉस बघतोय, आम्ही ह्या मातीतल्या रांगड्याला बिग बॉसमध्ये बघतोय, म्हणून आम्ही हा बिग बॉस शो बघतोय मित्रांनो. मी हे बिग बॉसला सांगू इच्छितो, आम्ही निक्की वर्षाताईमुळे बिग बॉस नाही बघत, आम्ही आमच्या मातीतल्या काळ्या मातीतल्या सूरज चव्हाणामुळे बिग बॉस बघतोय. सूरज चव्हाण हा गरिबीतून उठला आहे, सूरज चव्हाण हा गरिबाचं लेकरू आहे, आणि गरिबाच्या लेकराला हे जिंकूनच आणायचंय, ट्रॉफी जिंकूनच घरी पाठवायचंय, हे सगळ्या जगाला आता आपल्याला दाखवायचंय मित्रांनो. त्याला सूरज चव्हाणला भरभरून वोट करा, त्याला भरभरून प्रेम द्या. हीच आता वेळ आली आहे सूरज चव्हाणला वोट करण्याची, आणि आपल्या सूरज चव्हाणच्या हातात आपल्याला ट्रॉफी बघण्याची. सूरज चव्हाण हा कायमच बोलत आलाय, फॅन्स लोक माझे देव आहे, फॅन्स लोकांमुळे मी इथपर्यंत आलोय. तर मी सूरज चव्हाणला सांगू इच्छितो, भावा आम्ही देव घेऊ कोणीच नाहीये, तू आमची जान आहे, आणि तुझ्यासाठी वोट काय, तुझ्यासाठी आम्ही काही पण करू शकतो. तर हा असा सूरज चव्हाणचा प्रवास आहे, आणि त्याला आपली ट्रॉफी आपल्याला त्याच्या हातामध्ये बघायची म्हणजे बघायची. सूरज चव्हाणला भरभरून वोट झालं पाहिजे भावांनो. आपल्या व्हिडिओला लाईक नाही झाली तरी चालेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण आपल्या सूरजला वोट मात्र नक्की करा भावांनो. वोट मात्र नक्की करा, वोट मात्र नक्की करा. जय महाराष्ट्र.